हॅलो 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 नमस्कार सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आणि कालपासून जे SBI क्लर्कची एक्झाम चालू झाली आहे, आज त्याचा होता डे 2 आणि आज पण नाही 4 शिफ्ट मध्ये एक्झाम कंडक्ट करण्यात आली आहे। तीच एक्झामची जी स्ट्रॅटेजी होती, एक्झामचं जे एनालिसिस आहे ते आज आपण इथे बघणार आहोत। तर सुरुवात आपण करूया इंग्लिश सब्जेक्ट पासून। इंग्लिश सब्जेक्टची मी तुम्हाला एक माहिती देतो की कुठले कुठले क्वेश्चन्स आले होते। कुठेतरी एक्झामची जी प्री लेवल आहे ती एक इझी टू मॉडरेट लेवलची सगळ्यांना अशी वाटलेली आहे। जे नंबर ऑफ क्वेश्चन्स होते स्पेशली इंग्लिश मध्ये ते एक इझी टू मॉडरेट मध्ये होते। अटेम्प्ट करता आले विद्यार्थ्यांना, बरेच विद्यार्थ्यांनी पूर्णच्या पूर्ण अटेम्प्ट केले, काही जणांनी 26-27 अटेम्प्ट केलेले आहेत। आणि जर एखादी गोष्ट जर इझी असेल तर एखादा दुसरी गोष्ट थोडीशी डिफिकल्ट केलेली आहे, बस एवढंच एक फरक आहे। बाकी ऑलमोस्ट तर जवळपास एक 70% जर इझी असेल तर 3% ते 30% एक मॉडरेट लेवल, अशा प्रकारचा त्यांचा जो स्ट्रक्चर आहे तो होता। तर चला आजचा जो डे 2 आहे, याच्यामध्ये 4 शिफ्ट झालेले आहेत। त्यापैकी फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ सुद्धा, जरी इथे थर्ड लिहिलं असलं तरी फोर्थ सुद्धा शिफ्टचं आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत, अनालिसिस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जसे इथे तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे की एक्झामचा जो पॅटर्न होता हा प्री लेवलच्या याच्यातला, तर तो कसा होता याच्याबद्दलचे एकदा बघूया। तर आता इथे जसं बघू शकता की शिफ्ट 1 मधलं सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूया। तर शिफ्ट 1 मध्ये जे आहे ते रीडिंग कम्प्रिहेन्शनचे जवळपास 10 क्वेश्चन्स तिथे दिले गेले होते आणि हे 10 क्वेश्चन सुद्धा आहे मेजरली इझी फॉर्म मध्येच दिलेले होते, जे तुम्हाला इझिली एकदा जर तुम्ही तो पॅसेज वाचला तर तुम्हाला सापडून जाईल, अशा प्रकारचे ते क्वेश्चन तिथे दिलेले होते। त्यानंतर क्लोज टेस्ट आलेलं होतं। क्लोज टेस्ट सुद्धा 5 मार्क्स साठी होतं। मेजरली या शिफ्ट मधले जे क्लोज टेस्ट होते ते खूप असे वोकॅब्युलरी बेस्ड असे क्लोज टेस्ट नव्हते। कुठेतरी ग्रामरचे रूल अप्लाय होत होते, कुठे प्रिपोजिशनचे रूल अप्लाय होत होते। तर अशा प्रकारचे जे क्लोज टेस्ट आहे तर ते दिलेले होते, कारण वोकॅब्युलरीचा जो पार्ट आहे, वोकॅब्युलरी बेस्ड जो क्लोज टेस्ट देतात आणि जेव्हा सिमिलर ऑप्शन्स राहतात तेव्हा थोडंसं डिफिकल्ट होतं। अदरवाइज हे जे ग्रामरचे आहेत, प्रिपोजिशनचे आहे, हे जे रूल्स होते त्याच रिलेटेड हे क्लोज टेस्ट दिलेले होते। आता मिसस्पेलिंगचे जे वर्ड्स आहेत ते सुद्धा 3 to 5 क्वेश्चन्स शिफ्ट 1 मध्ये बघण्यात आलेले होते। आणि जे डेली यूज मध्ये आपले वर्ड्स राहतात, जसे एक्झॉस्टेड, त्यानंतर एक्झॅगरेटेड, असे जे वर्ड्स होते तेच वर्ड्स या इंग्लिश मधल्या मिसस्पेलिंग मध्ये आलेले होते। त्यानंतर जे युजुअली आपल्याला बघायला मिळते एरर स्पॉटिंग, ते एरर स्पॉटिंगचे 3 to 5 क्वेश्चन्स होते आणि खूप असे डीप क्वेश्चन्स नव्हते। जर तुम्हाला एक बेसिक रूल्स माहित असेल, जर तुम्ही फाउंडेशनचे स्टुडंट असाल तर तेच रूल्स इथे एरर स्पॉटिंग मध्ये आलेले होते, जे तुम्हाला क्लिअरली विजिबल होत होते। एरर्स जर 5 क्वेश्चन्स असेल तर त्यातले 3 ते 4 तर तुम्हाला क्लिअरली विजिबल झालेच असतील। इतके लेवल जी होती इझी टू मॉडरेट एरर स्पॉटिंग मध्ये होती। त्यानंतर होतं सेंटेन्स रिअरेंजमेंट। सेंटेन्स रिअरेंजमेंटचे 3 क्वेश्चन्स दिले गेले होते। कॉलम बेस्ड जे होते ते होते 2 क्वेश्चन्स। असे जवळपास 35 जे क्वेश्चन्स होते ते शिफ्ट 1 मध्ये आपल्या इथे आलेले होते विद्यार्थ्यांनो। त्यानंतर आपण पुढील स्लाइड बघूया। मी हे क्लोज करून घेतो। पुढील स्लाइड बघूया। पुढील स्लाइड मध्ये आता जसं न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे, तर न्यूमेरिकल ॲबिलिटी बद्दल जे आहे ते आपले सूरज सर तुम्हाला गाईड करतील। तर मी रिक्वेस्ट करतो सूरज सरांना की त्यांनी स्क्रीन पुढे यावं आणि विद्यार्थ्यांना हे जे न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंगचे जे क्वेश्चनचा पॅटर्न आलेला होता आज, त्याच्याबद्दलचं गायडन्स द्यावं। सूरज सर। थँक्यू मयूर सर। तर सरांनी तुम्हाला एक चांगलं ओव्हरव्ह्यू दिला की इंग्लिश सेक्शन मध्ये काय काय विचारलं होतं किंवा कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स होते। तर ऍक्च्युली लेवल हे खूप कमी आहे, ज्या प्रकारे आपण एक्सपेक्ट करतो की SBI हा ट्रेंड सेटर आहे, पण यावेळेस असं काही वेगळं आलेलं नाही आहे। एक रेग्युलर पॅटर्न इथे चालतोय, रेग्युलर क्वेश्चन इथे येत आहेत। तर बघूया न्यूमेरिकल ॲबिलिटी मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स होते। इंग्लिश मध्ये तुम्हाला आयडिया आली असेल तर इथे जो आपण 5 जानेवारीचा जो स्लॉट बघितला, काल जो आपण व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये जो पॅटर्न होते सेम पॅटर्न इथे फॉलो होत आहे। चेंजेस कुठे होत आहेत? फक्त सिम्प्लिफिकेशन आणि अरिथमेटिक प्रॉब्लेम्स मध्ये। लाईन DI, टेबल DI हाच पॅटर्न इथे फॉलो होतोय। एक तर लाईन DI येणार किंवा टेबल DI येणार। ओके, तर इथे एक DI आला आपल्याकडे 5 मार्क्स साठी। मिसिंग नंबर सिरीज किंवा रॉंग नंबर सिरीज हे 2 पॅटर्न इथे कन्फर्म मध्ये आहेत। आणखी क्वाड्रॅटिक आपल्याला मिळालेलं नाही, तर हे याचे 5 क्वेश्चन। चेंजेस कुठे होत आहेत? तर फक्त अरिथमेटिक्स आणि सिम्प्लिफिकेशन मध्ये। तर सिम्प्लिफिकेशनचे 10 ते 12 क्वेश्चन विचारले गेले होते फर्स्ट स्लॉट मध्ये,
आणि रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहेत ते आहेत आपले अरिथमॅटिकचे. समटाइम्स असं होत आहे काही काही शिफ्टमध्ये की अरिथमॅटिकचे 10 प्रॉब्लेम्स, सिम्प्लिफिकेशनचे 15 प्रॉब्लेम्स. DI मधले 5 प्रॉब्लेम कन्फर्म आहेत, मिसिंग नंबर किंवा रॉंग नंबर सिरीजचे 5 प्रॉब्लेम्स कन्फर्म आहेत. ठीक आहे, तसं काही एकदम लेवल नाही आहे, मोठी लेवल नाही आहे, इझी लेवल आहे. आणि नंबर ऑफ क्वेश्चन जे आपल्याकडे 70 क्वेश्चन जे आपण म्हणतो न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंगचे, जवळपास 70 पैकी 60 प्लस सर्वांचे अटेम्प्ट, मॅक्झिमम स्टुडंटचे अटेम्प्ट होतात, हे आम्हाला स्टुडंटद्वारे कळवण्यात आलं. ठीक आहे, बघूया की रिझनिंग मध्ये फर्स्ट लॉट मध्ये काय बघायला मिळालं. तिथे सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट आली होती 5 मार्क्ससाठी. त्यानंतर एक अनसर्टन नंबर ऑफ पझल, अनसर्टन लिनियर पझल आली होती आपल्याकडे नंबर ऑफ पर्सनची, त्याचे 5 क्वेश्चन्स होते. लिनियर सिटिंग अरेंजमेंटचे 5 क्वेश्चन, मंथ आणि डे बेस्ड पझल हे खूपदा येत आहे यावेळेस, याचे 5 क्वेश्चन. बाकी सिलोजिझमने कव्हर केले होते 3 क्वेश्चन, डायरेक्शनची पझल 3 क्वेश्चन, इनइक्वालिटी एकदम साध्या प्रकारचे होते, बघून तुमचे सॉल्व्ह होऊन जाईल असे 3 क्वेश्चन होते. आणि मिसेलिनियस अल्फाबेट सिरीज होता, अल्फान्यूमरिक सिरीज होता 5 क्वेश्चन, आणि मिसेलिनियसचा 1 क्वेश्चन जो आपण वर्ड जम्बलिंग करत असतो. ठीक आहे, तर या प्रकारचे 35 क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाले होते. चला नेक्स्ट जे आपल्याकडे आहे तो आहे ओव्हरऑल की चांगला अटेम्प्ट काय म्हणला जाईल. तर रिझनिंग मध्ये बघा 25 ते 33 क्वेश्चन्स जे होते एकदम सोप्या प्रकारचे होते, जे आपण एक चांगला अटेम्प्ट म्हणू शकतो. न्यूमेरिकल ॲबिलिटी 20 ते 25 क्वेश्चन, इंग्लिशचे 20 ते 25 क्वेश्चन. ज्या लेवलची डिफिकल्टी लेवल आहे त्यावेळी तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करायचं आहे. कारण की जर आपण फॉर एक्झाम्पल बघितलं की महाराष्ट्रामध्ये यावेळेस वॅकन्सी कमी आहेत, तर त्यावेळी तुम्हाला 70 प्लस मिनिमम 70 प्लस तुम्हाला अटेम्प्ट करावंच लागेल. कारण की जवळपास आपण एक्सपेक्ट करू शकतो की 65च्या वरती कट ऑफ लागेल. ठीक आहे, तर हा होता अनालिसिस फॉर फर्स्ट अटेम्प्ट. त्यानंतर बघूया सेकंड स्लॉटचे काय होते चेंजेस. सेकंड स्लॉट, ठीक आहे मयूर सर. हो, तर विद्यार्थी मित्रांनो सेकंड शिफ्ट मधलं थोडंसं इंग्लिशचं आपण बघून घेऊया. कुठेतरी मागे पुढे जर असं बघतो म्हटलं तर जे क्वेश्चन्स आहे ते जवळपास सारखेच आलेले आहे. जसं शिफ्ट 1 मध्ये सुद्धा जे रिडिंग कम्प्रेन्सेशन आहे त्याचे क्वेश्चन्स 10 आलेले होते, तसे शिफ्ट 2 मध्ये पण आपल्याला बघण्यात आलेलं आहे. एरर स्पॉटिंगचे पण सुद्धा 3 क्वेश्चन्स होते, इथे पण जवळपास 3 क्वेश्चन आहे. मिसस्पेलचे थोडे जास्त क्वेश्चन दिले गेलेले आहे शिफ्ट 2 मध्ये, जे 5 क्वेश्चन जवळपास आलेले आहे. पॅराजंबल शिफ्ट 1 मध्ये हे कमी होते, परंतु शिफ्ट 2 मध्ये आता हे क्वेश्चन्स 5 देण्यात आले. त्यानंतर फ्रेज रिप्लेसमेंट हे जवळपास आपल्याला शिफ्ट 1 मध्ये नाही बघण्यात आलं, जे फ्रेज शिफ्ट 2 मध्ये आपल्याला बघण्यात आलाय. आणि वर्ड युजेस यांना सुद्धा 2 असे मार्क्स इथे दिलेले आहे. तर हा जो शिफ्ट 2 आहे, या शिफ्ट 2 मध्ये कम्पॅरेटिव्हली जर शिफ्ट 1चं बघतो म्हटलं तर क्लोज टेस्ट तिथे तुम्हाला कुठेतरी मिसिंग दिसते. क्लोज टेस्टचे क्वेश्चन्स तुम्हाला फार काही दिसले नाही आहेत. बाकी वर्ड युजेस, फ्रेज रिप्लेसमेंट हे क्वेश्चन्स इन्स्टेड ऑफ क्लोज टेस्ट असे म्हणून ऍड केलेले आहेत विद्यार्थ्यांना. आता तर हे पुढील जे ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग आहे याच्याबद्दलची माहिती द्यायसाठी मी सरांना परत एकदा बोलवतो. बरं मित्रांनो, बघूया सेकंड स्लॉट मध्ये काय चेंजेस आपल्याला मिळाले. फर्स्ट स्लॉट मध्ये जो चालू आहे लाईन DI आणि टेबल DI. फर्स्ट स्लॉट मध्ये होता लाईन DI, सेकंड स्लॉट मध्ये आला टेबल DI. कालचा जो आपला 5 जानेवारीचा जो स्लॉट होते, 5 जो पहिला दिवस होता त्याच्यामध्ये पण सेम पॅटर्न सुरू होता. टेबल DI चे आले 5, इथे 2 डे ऍक्च्युअली विचारले गेले होते. एक कॅसलेट सुद्धा आला होता 4 मार्क्ससाठी. सिम्प्लिफिकेशनचे इथे क्वेश्चन्स आले 12, मिसिंग नंबर सिरीजचे आले होते क्वेश्चन्स 5, अरिथमॅटिक्स प्रॉब्लेम आले होते 9. याच्यामधले जे फर्स्ट आणि स्लॉटचे फर्स्ट आणि सेकंड स्लॉटचे आपल्याकडे नंबर सिरीज आलेला आहे, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळून जाईल. ठीक आहे, एक आणखी जस्ट आता मला कॉल आला एका स्टुडंटचा, त्यांनी सांगितलं की जे हे होते आपलं फर्स्ट स्लॉट मधला जो इंग्लिश होता, सॉरी सेकंड स्लॉट जो आता सरांनी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे एक मराठवाड्यामधली स्टोरी आली होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रिलेटेड टू वॉटर, जे वॉटर कन्झर्वेशन असतं त्याच्या बेसवर स्टोरी आली होती. आणि जवळपास 10 क्वेश्चन सॉल्व्ह होईल त्याच प्रकारचं पूर्ण हे एकदम सिंपल तुम्हाला एक स्टोरी दिलेली होती. ठीक आहे, आपण हे बघितलं न्यूमेरिकल ॲबिलिटी. त्याच्यानंतर जर लॉजिकल रिझनिंग बघितलं त्याच्यामध्ये 18 क्वेश्चन ऑक्युपाय केले होते तुमच्या पझल आणि सिटिंग अरेंजमेंटने. सिलोजिझमचे आले होते तुमच्याकडे 3 क्वेश्चन्स. देन त्याच्यानंतर ब्लड रिलेशनचे मिळाले होते आपल्याकडे 3 क्वेश्चन्स.
ब्लड रिलेशनचे पझल होती सिंपल मध्ये. इनइक्वालिटीचे आले होते 3 क्वेश्चन. इनइक्वालिटी मित्रांनो एकदम सिंपल आहे. प्रत्येक स्लॉट मधलं इनइक्वालिटी जेवढे पण आले एकदम सिंपल आहेत. सिलोजिझमची जर आपण गोष्ट केली तर ओनली अ फ्यू, हे कॉन्सेप्ट थोडा व्यवस्थित करून जा, कारण की जर 3 क्वेश्चन येत असेल तर 2 क्वेश्चन तुम्हाला ओनली अ फ्यू कॉन्सेप्ट वर मिळणार. ठीक आहे. इनइक्वालिटी मध्ये काही ऍडिशनली नाही आला, डिजिट सिरीज येत आहे किंवा अल्फा न्यूमरिक येत आहे. एक तर अल्फा न्यूमरिक येणार किंवा डिजिट मध्ये आलं, हे सुद्धा अल्फा न्यूमरिकच होती, बट इथे अल्फाबेट कन्सिस्ट नव्हते, इथे इन द फॉर्म ऑफ नंबर्स दिला होते आणि एकदम लक्षात येईल असेच नंबर होते. त्याच्यानंतर होते मिसलेनियसचे जवळपास 3 क्वेश्चन, ज्याच्यामध्ये वर्ड रिप्लेसमेंट वगैरे होतं. ठीक आहे. तर असे 35 क्वेश्चन्स आपल्याला मिळाले होते सेकंड स्लॉट लॉजिकल रिझनिंग मध्ये. बघूया की ओव्हरऑल चांगला अटेम्प्ट काय म्हणलं जाईल. त्याच्यामध्ये रिझनिंगचे 24 ते 28, न्यूमेरिकल ॲबिलिटी 22 ते 26, इंग्लिश लँग्वेज 17 ते 22. ज्यावेळी हे दिलं आहे, पण मला असं वाटतं की इंग्लिश रिझनिंगची लेवल जे इथे ऍक्च्युअल मध्ये जे ऍव्हरेज आपण काढलेला आहे त्या ऍव्हरेज पेक्षा कुठे ना कुठे थोडासा जास्त यायला पाहिजे. ठीक आहे. जो एक चांगला अटेम्प्ट मानला आहे तो 68 to 76 हा राहील. ठीक आहे. तर चला बघूया की थर्ड शिफ्ट मध्ये काही चेंजेस झाले आहेत का. तर थर्ड शिफ्टचे इंग्लिशचे चेंजेस किंवा इंग्लिश लाईक अनालिसिस करण्यासाठी मी पुन्हा एकदा मयूर सरांना आमंत्रित करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, परत इंग्लिशचा जो आहे शिफ्ट 3 मधला जो पॅटर्न आहे त्याला एकदा आपण बघूया, त्याचा अनालिसिस करूया. तर रीडिंग कम्प्रेहेन्शन मध्ये काही चेंज झालेला नाही आहे, जे प्रत्येक शिफ्ट मध्ये बघण्यात आलेलं आहे त्या हिशोबाने इथे सुद्धा 10 क्वेश्चनच रीडिंग कम्प्रेहेन्शनला देण्यात आलेले आहेत. एरर स्पॉटिंग फक्त इथे कम्पॅरेटिव्हली शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 च्या तुलनेमध्ये इथे तुम्हाला जास्त क्वेश्चन्स पाहायला मिळतात. कुठेतरी शिफ्ट 1 मध्ये 3 आणि शिफ्ट 2 मध्ये 5 असे जवळपास तुम्हाला क्वेश्चन दिसले आणि इथे शिफ्ट 3 मध्ये मेजरली एरर स्पॉटिंगचे क्वेश्चन जास्त बघण्यात आले. सोबतच मिसस्पेल्ड जे आहे ते ऍज इट इज आहे 5 क्वेश्चन शिफ्ट 2 मध्ये पण बघण्यात आले आणि 5 क्वेश्चन इथे पण देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पॅराजंबल किंवा सेंटेन्स रिअरेंजमेंट जे आहे त्याचे सुद्धा इथे जवळपास 5 क्वेश्चन्स आलेले होते. त्यानंतर फ्रेज रिप्लेसमेंट जे आहे ते सुद्धा 4 क्वेश्चन्स इथे बघण्यात आलेले आहे. म्हणजे या शिफ्ट 3 मध्ये जर आपण कम्पॅरेटिव्हली ऑब्झर्व करतो म्हटलं शिफ्ट 2 सोबतचं, तर वर्ड युजेस जे आहे किंवा जे आपलं क्लोज टेस्ट जे आहे याचे क्वेश्चन शिफ्ट 3 मध्ये मेजरली असे काही बघण्यात आलेले नाही आहे, जे शिफ्ट 1 मध्ये बघण्यात आलेले आहे किंवा शिफ्ट 2 मध्ये बघण्यात आलेले आहे. हालाकी शिफ्ट 2 मध्ये सुद्धा क्लोज टेस्ट नाही आलं आणि शिफ्ट 3 मध्ये सुद्धा क्लोज टेस्ट नाही आलं, फक्त क्लोज टेस्ट शिफ्ट 1 मध्ये ऑब्झर्व करण्यात आलं. तर अशा प्रकारे हे 30 क्वेश्चनचं एक अनालिसिस आपलं इंग्लिश लँग्वेज मध्ये आपण बघू शकतो. आता पुढील जे आहे ऍप्टिट्यूडचं आणि रिझनिंगचं, परत सूरज सर एकदा तुम्हाला अवेअरनेस देईल. वेल चला बघूया की स्लॉट 3 जो फर्स्ट सेकंड दिवसाचा स्लॉट 3 मध्ये काय चेंजेस आपल्याला बघायला मिळाले. तर बघा याच्यामध्ये काय झालं की याच्यामध्ये आला टेबल डी आय. टेबल डी आय आपल्याकडे आला होता. टेबल डी आय चे आले 5 मार्क्स. त्याच्यानंतर कॅसलेट डी आय, इथे सुद्धा 2 डी आय आपल्याला विचारले होते, एक 5 मार्क्ससाठी आणि एक 3 मार्क्ससाठी. सिम्प्लिफिकेशनचे विचारले गेले या स्लॉटला 15 पूर्ण क्वेश्चन. अगोदरच्या स्लॉटमध्ये कुठे ना कुठे व्हॅरी होत होतं 12-13 क्वेश्चन, पण जो थर्ड स्लॉट आहे याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशनचे पूर्ण 15 क्वेश्चन आले. असं पण नाही की खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे किंवा लेंदी आहेत, एकदम बेसिक प्रॉब्लेम आहेत, सिम्पली सॉल्व्ह होऊन जाईल. देख मिसिंग नंबर सिरीज आली होती या स्लॉटला, पूर्ण 5 नंबर सिरीज तुम्हाला सॉल्व्ह करता येईल असे 5 नंबर सिरीज इथे होते. हे सर्व नंबर सिरीजचं जे पण आहेत जे विचारले गेले होते कालच्या स्लॉटमध्ये आणि आजच्या स्लॉटमध्ये, हे तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये मिळून जाईल. तिथे एक्सप्लेनेशन सोबत आम्ही अपलोड केले आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या मिळून जाईल. ठीक आहे. तुम्ही तिथे जॉईन करा सो दॅट तुम्हाला याचे पूर्ण क्वेश्चन जेवढे आमच्याकडे आले क्वेश्चन ते सर्व क्वेश्चन तुम्हाला तिथे मिळून जातील. वेल अरिथमॅटिक इथे आले कमी, कारण की याचा जो अरिथमॅटिकचा जो पोर्शन आहे तो एका डीआयने इथे कॅसलेट डीआयने कन्झ्युम केला होता. ठीक आहे. हे होते 35 क्वेश्चन्स आपले न्यूमेरिकल ॲबिलिटी मधले तिसऱ्या स्लॉटचे. त्यानंतर बघूया की रिझनिंग मध्ये बघा अगेन काही तेवढे मेजर चेंजेस आपल्याला बघायला मिळत नाही आहेत. 4 नंबर ऑफ पझल फिक्स येतात, 3 किंवा 4 पझल आपल्याकडे आहेत प्रत्येक स्लॉटमध्ये. इथे आले होते आपल्याकडे बॉक्स बेस, एक आपल्याकडे बॉक्स बेस पझल आली, एक स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट आली होती 5 मार्क्ससाठी, अनसर्टन लिनियर सिटिंग अरेंजमेंट आली होती 5 मार्क्ससाठी आणि एक मंथ बेस पझल आली होती, हे सुद्धा होती जवळपास 4 ते 5 मार्क्ससाठी. असे टोटल 20 क्वेश्चन्स आले होते पझलच्या फॉर्म मध्ये.
सिलॉजिझम अगेन याच्यामध्ये सुद्धा ओनली अ फ्यू हेच कॉन्सेप्ट चालत होती. ठीक आहे. डायरेक्शनचा आला होता एक क्वेश्चन, इनइक्वालिटीचे मिळाले 4 क्वेश्चन्स, डिजिट सिरीज अगेन प्रत्येक स्लॉट मध्ये आपल्याला मिळत आहेत. डिजिट सिरीजचे आले 5 क्वेश्चन आणि 2 क्वेश्चन जे आहेत हे वर्ड अगेन शिफ्टिंग वगैरे मध्ये होते. या प्रकारे 35 क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाले. लॉजिकल रिझनिंग तिसरा स्लॉट दुसरा दिवस. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण ओव्हरऑल जर एक चांगला अटेम्प्ट बघितला तर रिझनिंग मध्ये आपण म्हणू शकतो की तर रिझनिंग मध्ये 26 ते 21 चांगला अटेम्प्ट मानला जाईल, कारण की या पेपरचा या जो स्लॉट आहे हा थोडासा सिंपल होता. ऍक्च्युली जे बाकी 2 कंपॅरिझन मध्ये अगोदरच्या कंपॅरिझन मध्ये हा थोडा स्लाइटली सोपा पेपर होता. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी 22 ते 28 आणि इंग्लिश लँग्वेज 20 ते 25. हे याच्यावर सुद्धा तुम्हाला कळेल की 80च्या वरती चांगला अटेम्प्ट मानला जात आहे, म्हणजे हा पेपर खूप सोपा होता मित्रांनो. ठीक आहे. तर हा होता थर्ड स्लॉट. अगेन बघूया की सगळ्यात शेवटच्या स्लॉट मध्ये काही मेजर चेंजेस आणखी बघायला मिळालेत का. मयूर सर. हो सर. तर विद्यार्थ्यांनो शिफ्ट 3 पर्यंत आपण बघितलेलं होतं. शिफ्ट 4 मध्ये पण एकदा एक आयडिया घेऊन घेऊया. एक शिफ्ट ज्या 4ही शिफ्ट आहेत त्याचे पूर्ण अवेअरनेस तुम्हाला एका व्हिडिओमध्येच मिळत आहे. काय अशा आगळ्या वेगळ्या खूप रॅन्डम व्हिडिओ, प्रत्येकाचे सेपरेट व्हिडिओ काही बघण्यासारखं नाही आहे. आणि सोबतच हे सगळे एकदम पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन जे प्रेझेंटेशन इथे केलेलं आहे याच्यावरून तुम्हाला एक ब्रीफ आयडिया मिळते की नंबर ऑफ क्वेश्चनचे पॅटर्न कसे होते आणि तुम्हाला कुठल्या टॉपिक्सवर चॅप्टरवर फोकस करायचा आहे. जसं इथं बघतो म्हटलं तर रीडिंग कम्प्रेन्सेशन जे आहे ते रीडिंग कम्प्रेन्सेशनचे 9 क्वेश्चन आलेले आहे. कम्पॅरेटिव्हली 3 शिफ्टच्या तुलनेमध्ये 1 क्वेश्चन कमी आला असं आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर सिंगल फिलर्स इथे तुम्हाला बघण्यात आलेले आहेत जे 5 मार्क्स साठी होते, जे अर्लियर शिफ्ट मध्ये आपल्याला बघण्यात नाही आलं. त्यानंतर एरर स्पॉटिंगचे इथे 5 क्वेश्चन्स आहे जे कम्पॅरेटिव्हली करेक्ट आहे, सेम होते. पॅराजंबलचे सुद्धा 5 क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला मिळते. त्यानंतर फ्रेज रिप्लेसमेंट याचे तुम्हाला 5 क्वेश्चन पाहायला मिळाले आणि त्यानंतर वर्ड स्वॅप याचा तुम्हाला 1 क्वेश्चन पाहायला मिळाला. म्हणजे मेजरली जर कंपॅरिझन मी करतो म्हटलं तर शिफ्ट 4 मध्ये हे तुम्हाला जे मिसस्पेल्ड वर्ड्स आहे, मिसस्पेल्ड वर्ड्स बद्दलचं काही माहिती इथे आलेली नाही किंवा क्वेश्चन्स आलेले नाहीये. आणि वर्ड स्वॅप मध्ये एकच आलेला आहे, वर्ड युजेसचे नाही आलेले आहे. बघतो म्हटलं तर सिंगल फिलर्स या शिफ्ट 4 मध्ये ऍड करण्यात आलेले आहे. तो एक जो कंपॅरेटिव्ह जो आपण भाग म्हणतो तर त्याच्यामध्ये शिफ्ट 4 मध्ये तुम्हाला सिंगल फिलर्स पाहायला मिळाले आहेत. ते एकूण जे 30 क्वेश्चन्स आहेत ते जर ऍव्हरेज बघतो म्हटलं तर जर तुमचा रीडिंग कम्प्रेन्सेशन जर हा इझी आलेला असेल तर कुठेतरी पॅराजंबल तुम्हाला डिफिकल्ट जातं, किंवा पॅराजंबल जर इझी आले असेल तर रीडिंग कम्प्रेन्सेशन एरर स्पॉटिंग मध्ये थोडंसं डिफिकल्ट करतात. हा नेहमीचाच पॅटर्न झालेला आहे. तर एक इझी तर एक डिफिकल्ट करतं, म्हणून 30 पैकी 30 इझी होते असं म्हणणं थोडं कठीण होऊन जातं. कुठेतरी तुमचे अटेम्प्ट जे आहे ते 25 प्लस राहू शकतात, पण 30 जर असेल तर मग ते एक चांगली प्रिपरेशन आपण म्हणू शकतो. पण जे अनप्रिपेअर्ड स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हे कुठे ना कुठे एक इझी ते एक मॉडरेट असं राहू शकतो. आता पुढील जे आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी बद्दलचं तर ते एकदा सुरेश सर परत एकदा तुम्हाला आयडिया देतील. तर सुरेश सर एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना आयडिया द्या प्लीज. वेल, तर सरांनी खूप छान एक्सप्लेनेशन दिलं की इंग्लिशमध्ये किंवा बाकी ओव्हरऑल जो होता सेक्शन तो कशा प्रकारचा होता. बघूया लास्ट स्लॉट मध्ये म्हणजे 4थ्या स्लॉट मध्ये काय चेंजेस आपल्याला मिळाले. अगेन इथे लाईन डी आपल्याला विचारला गेला होता 5 मार्क्स साठी. कॅल्क्युलेट आला 3 मार्क्स साठी. सिम्प्लिफिकेशनचे आपल्याला जवळपास प्रॉब्लेम मिळाले 14, जे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन म्हणजे बॉडमास रूल. त्याच्यानंतर फ्रॅक्शन व्हॅल्यू, पर्सेंटेज व्हॅल्यू, स्क्वेअर, क्यूब्स याच्यावरच हे पूर्ण क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाले होते. रॉंग नंबर सिरीज ही आली होती 5 मार्क्स साठी आणि अरिथमॅटिकचे प्रॉब्लेम्स आले होते 8, ज्याच्यामध्ये एजेस, पार्टनरशिप, टाइम अँड वर्क, त्याच्यानंतर पर्सेंटेज हे मेजरली विचारणारे क्वेश्चन्स होते. ठीक आहे. तर हा होता जवळपास आपल्याकडे 35 क्वेश्चन्स हे होते 4थ्या स्लॉट मधले. एक चांगला अटेम्प्ट जर आपल्याला बघायचं म्हटलं तर चांगला अटेम्प्ट 4थ्या स्लॉट मध्ये, त्याच्या अगोदर बघूया रिझनिंग मध्ये काय होतं. तर रिझनिंग मध्ये बॉक्स बेस पझल आपल्याकडे आली होती 5 मार्क्स साठी. त्याच्यानंतर बॉक्स बेस पझल आली होती मित्रांनो आपल्याकडे 5 मार्क्स साठी. पॅरलल रो सिटिंग म्हणजे नॉर्थ फेसिंग आणि साऊथ फेसिंगचे 5 क्वेश्चन आले होते आणि डे बेस पझल याचे क्वेश्चन आले होते 15.
ठीक आहे. सिलोलिझमचे मिळाले 4 क्वेश्चन, डायरेक्शनचे आय गेस 2 किंवा 3 क्वेश्चन असेल. अल्फान्यूमेरिकचे आले आपल्याकडे 5 क्वेश्चन. अल्फान्यूमेरिक एकदम सिंपल मध्ये विचारत आहे. बेसिक कॉन्सेप्ट जर तुम्हाला येत असेल तरी तुमचे सॉल्व्ह होऊन जाईल. ऑर्डर रँकिंगचे क्वेश्चन या स्लॉटला आपल्याला बघायला मिळाले, जे थोडासा आपण एक चेंज म्हणू, बाकी स्लॉट मध्ये आपल्याला नव्हतं मिळालं बघायला. ठीक आहे. डिजिट सिरीजचा आपल्याकडे 1 क्वेश्चन होता आणि मिसलेनियसचे 3-4 प्रॉब्लेम्स आपल्याकडे होते. टोटल 35 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे होते रिझनिंग मध्ये. ठीक आहे. बघूया की जर काही चेंजेस आहेत का, किंवा सॉरी आपण बघूया चांगला अटेम्प्ट कोणता मानला जाईल. बघा, रिझनिंग मध्ये 30 ते 33 क्वेश्चन्स, न्यूमेरिकल ॲबिलिटी 22 ते 26 क्वेश्चन, इंग्लिश लँग्वेज कंपॅरेटिव्हली जसं सरांनी तुम्हाला सांगितलं की जे बाकी स्लॉट्स होते त्याच्या कंपॅरिझन मध्ये इथे थोडासा हा डिफिकल्ट आला होता. ठीक आहे. पण आय गेस मला वाटतं हे एवढा कमी नाही, हे 20 किंवा 23 असेल. ठीक आहे. मे बी टायपिंग एरर असेल. तर या प्रकारचा 68 to 73 आपण मानू शकतो की चांगला अटेम्प्ट तुमचा मानला जाईल या स्लॉटमध्ये. बाकी असं नाही की एका स्लॉटने 80 अटेम्प्ट केले आणि तुमच्या स्लॉटमध्ये चांगला अटेम्प्ट म्हणजे 73 आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याकडे नॉर्मलायझेशन येत असतं. प्रत्येक जो स्लॉट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी डिफिकल्टी लेवल आहे आणि वेगवेगळ्या डिफिकल्टी लेवलनुसार तिथं नॉर्मलायझेशन होतं. ठीक आहे. तर कधी तुमचे मार्क्स वाढू पण शकतात, कधी तुमचे मार्क्स कमी पण होऊ शकतात. वी कॅन नॉट प्रिडिक्ट की कोणत्या स्लॉटमध्ये कसा पेपर होता, तिथे मार्क्स वाढला जाईल किंवा तिथे मार्क्स कमी केला जाईल. ठीक आहे. नॉर्मलायझेशनला नेहमी लक्ष ठेवायचं. चला, तर हे होते आपले 4 स्लॉटचे एक्झाम अनालिसिस 6 जानेवारीचे. आय होप तुम्ही जे नवीन ज्यांचा पेपर आहे, ज्यांचा उद्या पेपर आहे म्हणजे 7 जानेवारी किंवा ज्यांचा 12 जानेवारीला पेपर आहे, त्यांनी या व्हिडिओला थोडं गो थ्रू करा. सो दॅट त्यांना एक आयडिया येऊन जाईल की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारत आहेत, लेवल कोणती आहेत. क्वेश्चन तुम्हाला आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मिळून जाईल आणि अगेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट यू विल गेट द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग न्यू जॉब ओपनिंग नोटिफिकेशन, डेली स्टडी मटेरियल अँड न्यू लाईक अपकमिंग जॉब नोटिफिकेशन. ओके. तर इथे थांबूया, भेटूया उद्याला नवीन एक्झाम अनालिसिस सोबत. चला, टेक केअर, बाय बाय.